चिंटूचा जर का चेहरा बघितला तर त्याच्यात एक इनोसन्स आहे चेहऱ्यात, पण ती कपाळावर जी बट आली आहे ना त्याच्यामुळे तो एक खोडकरपणा, मिस्किलपणा असा आलेला आहे. स्केचबुक घेऊन बसलो आणि बघण्याचा खूप विचार केला आणि मला जे हवं ते कॅरेक्टर मग त्या याच्यात पूर्ण आलं की अरे हा बगळ्या आहे. अनेकांना असं वाटायचं तेव्हाही किंवा इव्हन अगदी अलीकडे सुद्धा की प्रभाकर लिहितो आणि मी चित्र काढतो असं एक आमचं बायफर्केशन आहे. असा एक लोकांचा एक गैरसमज होता. प्रभाकरचं निधन हा म्हणजे एक शॉक होता. म्हणजे अक्षरशः असं 2 दिवसात तो आहे आणि नाही, हा एक खूप मोठा शॉक होता. म्हणजे मायाटी असं तर एक काय म्हणतात त्याला, एक बधीर होणं जे असतं ते 2 दिवसात माझं पूर्ण झालं होतं. नमस्कार. बोलत राहूयाच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या सगळ्या एपिसोड्समध्ये मी कुर्ता घालून बसलो होतो. आजचा टी शर्ट जरा वेगळा आहे. टी शर्टवर अगदी आपल्या ओळखीचं एक कॅरेक्टर दिसतंय, ज्या कॅरेक्टरनी आपलं बालपण समृद्ध केलं. फक्त बालपणच नाही, अगदी थोरा मोठ्यांचं देखील आयुष्य समृद्ध केलं. वर्तमानपत्रातली ती चौकट सगळ्यांचं अगदी लक्ष वेधून घेत होती. बरोबर, चिंटू. आणि त्या चिंटूचा चेहरा, त्या चिंटूला ज्यांनी जन्म दिला, असे चारुहास पंडित आज आपल्या एपिसोडचे पाहुणे आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. माझी लहानपणापासूनची खूप इच्छा होती तुमच्याशी भेटायचं, तुमच्याशी गप्पा मारायच्या. म्हणजे मला माझं बालपण आठवतंय. अगदी सकाळी सकाळी रमणबाग शाळेत जायच्या आधी मी नेहरू स्टेडियमला जायचो क्रिकेट खेळायला. अरे, माझी शाळा पण रमणबागेत. रमणबागेत जायच्या आधी नेहरू स्टेडियमला जायचो आणि अगदी घरी पहिल्यांदा मी उठायचो. बरं. आणि उठल्यानंतर वर्तमानपत्राची पहिली घडी उघडायची का तर चिंटू वाचायचा. आणि तेव्हापासूनची इच्छा होती तुम्हाला भेटायची आणि आज ती पूर्ण झाली आहे. मी अगदी सुरुवातीला प्रश्न विचारणार आहे तो हा की चिंटूनी आम्हाला सगळ्यांना तर समृद्ध केलंच, पण चिंटूनी तुम्हाला काय दिलं? चिंटूनी तुम्हाला कसं समृद्ध केलं? मला प्रचंड समृद्ध केलं. एकतर एक काय म्हणतात त्याला, तू एक वळण लावलं आयुष्याला की बाबा रोज तुम्हाला एक चिंटू करायचा आहे. म्हणजे एक त्याला एक काय म्हणतो शिस्त जी असते. मी किंवा प्रभाकर काय म्हणजे मी आणि प्रभाकर वाडेकर आम्ही दोघं मिळून चिंटू करायचो. आम्ही दोघंही बेशिस्त, प्रभाकर तर अति बेशिस्त. पण आमच्या आयुष्याला बरीच शिस्त लावली त्यांनी. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे दिलं ते एक आपण एक शांतपणा, तुम्ही एखादं म्हणजे चिंटू पूर्ण करणं ही प्रोसेस जी असायची ही सुद्धा इतकी अशी एक आनंद देणारी असायची. आणि तो जो आनंद घेतो आपण आणि तोच आनंद लोकांना वाटतो. तर हे जे सगळं आहे, ही सगळी प्रोसेस आहे, ही खूप आनंद देणारी होती म्हणजे. आणि त्यामुळे मला वाटतं की एक खूप चांगलं समृद्ध आयुष्य आमचं झालं. एक आयुष्य म्हणजे विचारांना एक शांतपणा आला असं मला वाटतं. आणि त्या व्यतिरिक्त लोकांचं प्रेम मिळालं वगैरे, ते बोनस होताच तो सगळा. माझ्या मते 91 साली चिंटू सुरुवात झाली. बरोबर. म्हणजे आता 31 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 33 वर्ष झालेला आहे. पण चिंटूचा तो निरागसपणा, म्हणजे आपण असं म्हणतो की वय वाढत जातं तसा निरागसपणा कमी होत जातो. पण चिंटू कितीही मोठा झाला तरी चिंटूचा तो निरागसपण जे आहे ते अबाधित आहे. आणि मला विचारायचं की चिंटू म्हणजे हा जो चेहरा आहे त्याचा जन्म देण्याच्या आधी किती अशी स्केचेस तुम्ही काढलीत का वन स्ट्रोक जे काढलं तेच फायनल झालेलं होतं? खरं सांगू का, म्हणजे खरं नाही वाटणार, पण वन स्ट्रोक जे पहिलं काढलं होतं तेच फायनल झालेलं. क्या बात आहे. त्याच्या आधी
डोक्यात विचार होते काय करावं, कसं करावं, काय पद्धतीने. तो एक मुलगा, इव्हन त्याचं नाव सुद्धा नंतर आलं बरं का. हम्म. चिंटू हे नाव नंतर आलं. हम्म. एक आपल्याला खट्याळ खोडकर मुलगा तयार करायचा आहे की जो सगळ्यांना आवडेल, असं एक डोक्यात होतं. आणि मग तो विचार करत असताना अधनं-मधनं आपलं बालपणही आठवत होतं. आपण आरशात बघायचो. तर हे सगळं एकत्र घेऊन एक चेहरा डोळ्यासमोर आला. आणि बरं, लहानपणी मला ते पट्ट्या-पट्ट्याचे टी-शर्ट्स खूप आवडायचे. हा. मग तो एक टी-शर्ट, त्यात एक हम्म. थोडासा बंडखोरपणा आहे. हम्म. किंवा चिंटूचा जर का चेहरा बघितला तर एक त्याच्यात एक इनोसन्स आहे चेहऱ्यात. पण ती कपाळावर जी बट आली आहे ना, त्याच्यामुळे तो एक खोडकरपणा, मिश्किलपणा असा आलेला आहे. तर हे मला वाटतं नैसर्गिकरित्या आलं. म्हणजे मी याच्यावर फार काही विचार केला होता असं मला वाटत नाही. जे वाटलं ते चित्रातनं मांडलं आणि ते आवडलं आणि तोच पुढे कंटिन्यू झाला चिंटू. पण वृत्तपत्रामध्ये तो चिंटू आपण प्रकाशित करावा ही आयडिया पहिली होती का वृत्तपत्र तुमच्याकडे आलं आणि त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी एक चौकट डिझाईन करा? बरोबर. नाही, तसं नाही. आमचं हे दोन्ही सायमल्टेनियसली चालू होतं. म्हणजे हे एक काय युनिव्हर्स हे करतो तुम्हाला तशा टाईपचं झालेलं आहे की अनेक वर्ष ते डोक्यात होतंच काहीतरी करायचं वगैरे. आणि प्रभाकर हा माझ्यासाठी कॉपीरायटिंग माझी जी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती, प्रभाकर माझ्यासाठी कॉपीरायटिंग करायचा. आणि आमचं मूळ काम बाजूला राहून आम्ही कार्टून, कॉमिक्स, ॲनिमेशन याच्यावर गप्पा मारत असायचो. तर आम्हाला काहीतरी कार्टूनमध्ये करायचं होतं, ॲनिमेशन कॉमिक्समध्ये करायचं होतं. आणि हे होत असताना आमची कार्टून स्ट्रिपची कल्पना तयार होत होती. आणि त्याच वेळे आमचे एक मित्र आहेत अनिल उपळेकर. म्हणजे माझं सकाळमध्ये मी काही चित्र काढायला वगैरे जायचो तिथे. त्यांच्या साप्ताहिक सकाळचं ते काम करायचे, स्वतः आर्टिस्ट आहेत. आणि त्यांच्याशी गप्पा मारताना ते म्हणाले होते की सकाळचे संपादक विजय कोवळेकर, त्यांना एक काहीतरी कॉमिक्स वगैरे असं हवंय, असं एक बोलताना आलं. आणि अरे आपणही हेच करतोय. आणि मग हे जेव्हा आमचं कन्सेप्ट तयार झाला तेव्हा आम्ही सकाळमध्ये गेलो, त्यांना दाखवलं आणि त्यांना आवडलं मुळात हे सगळं. आणि ते आवडलं म्हणजे कसं की आम्ही त्यांना दाखवायला गेलो की आमच्या डोक्यात असा कन्सेप्ट आहे. आम्ही 4-5 स्ट्रिप्स करून गेलो होतो. आणि म्हटलं की जर का आपण यांनी हो म्हटलं तर आपण एक महिनाभर घेऊ, एक आपली बँक तयार करू आणि मग चिंटूची सुरुवात होईल. आम्ही संपादकांकडे गेलो. त्यांनी बघितलं. ते म्हणाले की मी त्यांचं जे संपादक मंडळ असतं त्यांच्याशी बोलतो आणि सांगतो तुम्हाला. मग त्यांची ती मीटिंग हे होती. आम्ही एक 15-20 मिनिटं बाहेर थांबलो होतो. आणि मग 15-20 मिनिटांनी परत आत गेलो आणि त्यांना म्हटलं की काय काय आहे? ते म्हणाले की पुढचे चिंटू आणून द्या, हे छापायला पाठवलंय मी उद्याच्या पेपरला. म्हणजे जे आमची बँक वगैरे करायची अशी जी स्ट्रिप्सची बँक करायची कल्पना होती ती तिथेच एकदम विझली आणि चिंटू सुरू झाला. म्हणजे त्यांनीही आमच्यावर जी जबाबदारी आणि विश्वास दाखवला, मला वाटतं तो पुढे अनेक वर्ष आम्ही सार्थ ठरवला असं म्हणायला हरकत नाही. चिंटू आणि त्याचा परिवार म्हणजे ती एक कुटुंबाची कहाणी पण होती. चिंटूचं वैयक्तिक पण होतं, म्हणजे त्याचे मित्र, बगळ्या असेल किंवा मिनी असेल, हे जी सगळी कॅरेक्टर्स तुम्ही डिझाईन केली. तर ही जी नावं सगळी जी होती बगळ्या, ते इतकं सुंदर नाव होतं आणि त्याचं ते कॅरिकेचर पण इतकं अप्रतिम होतं कार्टूनचं की एक वात्रट ज्याला बॅक बेंचर म्हणतो ना आपण, तसं एक कॅरेक्टर डिझाईन झालं. तर चिंटू बरोबर ही सुद्धा कॅरेक्टर्स आजी आजोबांचं असेल, आई वडील असतील, इतकं ऍप्ट ज्याला म्हणतो आपण. बरोबर. तर ही पण कॅरेक्टर्स अशी सगळी वन स्ट्रोकच झाली का? ऑलमोस्ट वन स्ट्रोक झाली. अगदी असं नाही, म्हणजे चिंटू जेवढा वन स्ट्रोक झाला तेवढे नाही. आई पप्पा वन स्ट्रोक झाले. जोशी काकूही बऱ्यापैकी हे झाल्या. बाकी पप्पू थोडा बदलत गेला. मिनी जवळजवळ होती, आत्ता आहे तशी, थोडीशी वेगळी होती. मग ती एक 4-5 स्ट्रिप्स नंतर लाईनीत आली. बगळ्या जरा उशिरा आला बरं का. बगळ्या आपल्या स्ट्रिपमध्ये बगळ्याचं जे म्हटलास ते खूप आवडणारं कॅरेक्टर आहे लोकांना. आणि तो थोडा उशिरा आला आणि जेव्हा आला तेव्हा तो
म्हणजे लुकडा चष्मेवाला ते सगळं होतं, पण ते आत्ता जे कॅरेक्टर आहे तितका तो परफेक्ट झाला नव्हता. त्याची एक गंमत सांगतो की मला ॲनिमेशन शिकायचं होतं आणि एक चिंटू सुरू होऊन 4-4.5 वर्ष झाली होती आणि त्यावेळी आत्ता जितकं ॲनिमेशनचं पेव आहे वगैरे तेव्हा नव्हतं. म्हणजे तेव्हा कॉम्प्युटर वगैरे सुद्धा जस्ट यायला लागलेले होते. तर मुंबईत एक जाहिरात आली होती मुंबईच्या एका स्टुडिओची. तो एकुलता एक स्टुडिओ होता संपूर्ण भारतात, राममोहन बायोग्राफिक्स म्हणून. त्यांची जाहिरात आली की ॲनिमेशन आम्ही एक कोर्स चालू करतोय. म्हटलं आपल्याला शिकायचं आहे आणि म्हणजे हे सगळं चालू होतं, चिंटू ॲडव्हर्टायझिंग वगैरे सगळं चालू होतं, पण ते शिकायचं होतं आणि मी रोज यांनी जायचो, डेक्कननी जायचो तिकडे दिवसभर काम करायचो, परत संध्याकाळी यायचं, अशा पद्धतीने मी शिकत होतो. तर येताना असं व्हायचं की काहीतरी स्केचेस वगैरे करायची. बरं आपण थोडं भिडस्त असतो. काय आहे की शेजारी कोणतरी माणूस तर त्यांना वाटायचं की आपण शायनिंग करतोय. पण एक दिवस असं झालं की काय सुट्टी होती आणि फर्स्ट क्लासचं हे होतं, माझा पास होता. सुट्टी होती त्यामुळे शेजारी कोणी नव्हतं. मी स्केचबुक असायचं, स्केचबुक घेऊन बसलो आणि बगळ्याचा खूप विचार केला आणि मला जे हवं ते कॅरेक्टर मग त्या याच्यात पूर्ण आलं की अरे हा बगळ्या आहे. तर अशी कॅरेक्टर्स किंवा राजू जे आहे, राजू पण कसा थोडासा दांडगा, आपण जे बुली म्हणतो तसा. तर ते कॅरेक्टर पण सुरुवातीला थोडं वेगळं होतं, पण एक महिन्या 2 महिन्यात ते पण मला जसं हवं होतं तसं ते आलेलं. तर ही अशी कॅरेक्टर येत गेली आणि मला वाटतं की ते मजा आणत गेली आणि फक्त दिसण्यात नाही तर त्यांच्या वागण्यात पण ती एक त्यांना प्रत्येकाचं एक कॅरेक्टरिस्टिक होतं. तर ही सगळी कॅरेक्टर्स अशी तयार झाली. म्हणजे तुमची प्रोसेस कशी असायची की प्रभाकर वाडेकर पहिले लिहायचे, त्या लिखाणावर तुम्ही स्केच डिझाईन करायचा की तुमच्या डोक्यात पण कधी कधी कॉन्सेप्ट यायच्या, तुम्ही पहिले स्केच करायचात आणि मग तुम्ही प्रभाकर वाडेकरांना सांगितलं की असं काहीतरी कॉन्सेप्ट डोक्यामध्ये माझ्या आहे. ती प्रोसेस आणि तुमचं ते गिव्ह अँड टेक्स कसे चालायचं? ते आता एक गंमत अशी आहे की अनेकांना असं वाटायचं तेव्हाही किंवा इव्हन अगदी अलीकडे सुद्धा की प्रभाकर लिहितो आणि मी चित्र काढतो, असं एक आमचं बायफर्केशन आहे. असा एक लोकांचा एक गैरसमज होता. अनेकदा आम्ही सांगायचो पण तरी ते लोकांचं काय डोक्यात बसलेलं होतं, प्रभाकर जाम वैतागायचा याच्यावर. कारण त्याचं म्हणणं आहे की मी लिहितो तेव्हा ते व्हिज्युअल रायटिंग असतं. बरोबर. तर आम्ही असं काय व्हायचं नाही की प्रभाकर लिहितोय आणि मग मी नंतर त्यांनी हे दिला, मग आम्ही एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, त्यातनं एखादा विषय सुचायचा. अर्थात लिखाणाचं जास्त काम प्रभाकर करायचा, पण मीही अनेकदा चिंटू लिहिलेले आहेत, अनेक चिंटू असे आहेत, पण आम्ही असं कधी बायफर्केशन केलं की हा चिंटू तू लिहिला, मी हा हे केला वगैरे असं. पण आम्ही जेव्हा गप्पा मारत बसायचो मग काय की अरे काय आंब्याच्या मोहराचा वास येतोय असं. अरे म्हणजे हा आपल्याला एक चांगला आहे क्लू आहे की आता सध्या ते म्हणजे साधारण एप्रिलमध्ये वगैरे असेल की तो वास येत असायचा, मार्च एप्रिलच्या आसपास. मग आम्ही त्याच्यात तो विषय घेऊन मग जोशी काकूंचं झाड किंवा आपण लहानपणी काय मजा केल्या असं गप्पा मारल्या जायचं आणि तिथे कुठेतरी एक काहीतरी क्लिक व्हायचं आणि मग त्यातनं ते लिहिलं जायचं. मग कधी मी एखादा किस्सा सांगायचो किंवा तोही काही हे करायचा आणि त्यातनं लिहिलं जायचं. आणि ते लिहितानाच कधी कधी मी स्केचेसही, म्हणजे काही वेळा असंही व्हायचं की मी स्केचेस करतोय आणि स्केच करून मी त्याला द्यायचो, हे बघ हे याच्यावर काय आपल्याला करता येईल, आणि मग त्याच्यावरनं काहीतरी आमचं हे व्हायचं. त्यामुळे त्याला अशी काही खास प्रोसेस होती की बाबा नाही या पद्धतीने आम्ही जायचो असं काही नव्हतं. पण गप्पा मारायचं, मध्येच अगदीच कंटाळा तर चहा पिऊन यायचा, असंही हे व्हायचं. तर यातनं चिंटू घडायचा. म्हणजे मला असं आठवत नाही की बाबा ह्या पद्धतीने आम्ही चिंटू, त्याची काय अशी प्रोसेस नव्हती. ती जेवढं ऑर्गॅनिक होतं ते जितकं ते सहज यायचं. आणि ते करताना आम्ही एक हे ठेवलं होतं की ओढून ताणून कधी करायचा नाही, त्यातली सहजता जी आहे ती राहिली पाहिजे आणि त्या पद्धतीनेच आम्ही ही सगळ्यात मोठी तारेवरची कसरत असते की
सहजता जपायची, पण बरोबर. ती सहजपणे आली पाहिजे. आली पाहिजे. हे खूप तसं म्हटलं तर कसरतीचं काम असतं. आणि दैनिकात ते करायचं म्हटल्यानंतर रोज रोज, त्याची रोज. रोज त्याचं नाविन्य पाहिजे. तुम्ही बोलताना मगाशी जोशी काकूंचं कॅरेक्टर सांगितलं. तर काही वेळेला ते जे पुणेरी टोमणे ज्याला आपण म्हणतो, ते पण त्याच्यातनं दिसायचे. तर भाषेतलं जे प्रभुत्व म्हणजे तुमचं काय म्हणतो स्केचिंगचं तर प्रभुत्व तुमच्याकडे आहे. भाषेवरचं प्रभुत्व, जी सहजता, जी माझ्या मते पुलंच्या भाषेमध्ये जी सहजता आहे, ती मला नेहमी चिंटूच्या त्या 4 वाक्यांमध्ये, त्या 4 सीनमध्ये सुद्धा ती तेवढी सहजता वाटायची. अजूनही वाटते. तर हे जे जोशी काकूंचं कॅरेक्टर आणि ते आंब्याचे ज्यावेळेला सीझन असायचं त्यावेळेला बरोबर. ते यायचं. तर पेठेत राहिल्यानंतर काही गोष्टी ज्या कानावर पडतात, त्याचा परिणाम कुठेतरी या जोशी काकूंच्या कॅरेक्टर आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये झाला का? ऍक्च्युली म्हणजे अनेकदा चिंटू सुरू पुण्यात, आम्ही दोघंही पुण्याचे. हं, लोकांना वाटतं की अरे हा पुणेरी वगैरे, हं, पण तसं नाहीये. म्हणजे आमची कोल्हापूरमध्ये एक्झिबिशन्स होती तेव्हा. हं. त्या काळात आता इंटरनेट सारखं सगळे आम्ही हां, हां. कुठले होते त्यांना माहित नाही. त्यांना वाटायचं की हे कोल्हापूरचे आहेत. बरं. आणि हे बरोबर किंवा नाशिकला झाली होती एक्झिबिशन, तर नाशिक, सोलापूर, हां. त्यांना वाटायचं की हे इथलं आहे आणि हे आमचं आहे. हं, हं, हं. तर पुणेरी असं काही नव्हतं असं मला नव्हतं. कारण जोशी काकू प्रत्येकाच्या घराशेजारी हो. असतात. म्हणजे आडनाव वेगळं असेल. बरोबर. आता कॉलन्या झाल्यात. कॉलनीत सुद्धा एखादा असा कोणतरी असतो हो. की तो थोडा जोशी काकू, आणि प्रत्येकाने अनुभवलेलाच असतो आणि हं. आम्ही अनुभवला होता. हां. म्हणजे आमच्या वाड्यात आमचा वाडा होता. म्हणजे पुण्यातलं जे त्यावेळेची जी वाडा संस्कृती होती बरोबर. तसा वाडा होता. आणि तिथे एक भाडेकरू होते. आमचा स्वतःचा वाडा होता आणि एक भाडेकरू होत्या. तर आम्ही आम्हाला एक अंगण होतं आणि त्या अंगणात क्रिकेट खेळायला लागलो आणि बॉल त्यांच्या घरात गेला की तो जप्त व्हायचा. हं. म्हणजे तेव्हा कळत नाही, पण आता कळतं की त्यांनाही भीती वाटत, अरे काय आपल्या कब्बशा फुटतील, हे हो, होईल, ते हो. होईल, कोणाला लागेल, हं. व्हॉटेव्हर. पण त्यांना त्यांचं वेगळं असायचं आणि मुलांना काय खेळायला पाहिजे हो, असायचं. बरोबर. दुपारी आरडाओरडा करायचा. मग माझे आजोबा सुद्धा रागवायचे हां. किंवा या लोकांना वैताग यायचाच ना. हं. तर ही सगळी जी कॅरेक्टर्स आहे, म्हणजे जोशी काकू जरी अशा वागत असल्या तरी त्या मनाने चांगल्या आहेत. बरोबर, बरोबर. त्यांना थोडा त्रास होतो. त्यांनी छान बाग तयार केली आहे. हं. त्याच्यात कैऱ्या ज्या असतात, तर मुलांना त्या कैऱ्या लागल्यावर लगेच वाटत असतं की अरे कैऱ्या काढून घ्याव्यात. त्यावेळी त्यात थोड्या वाढू देत, मग देईन ना मी. हां, म्हणजे तो हा एक जो टायमिंगचा एक फरक आहे, हो, तर हो. तसं ते कॅरेक्टर आहे. हं. म्हणजे तिचा मुलांना रागही, पण त्या लवेबल पण आहेत. बरोबर. तर असं ते कॅरेक्टर परफेक्ट आम्हाला आसपास दिसत होतं. हं. प्रभाकरच्याही वाड्यात अशाच होत्या. हं. तर ते कॅरेक्टर बरोबर मग सगळ्यांना आवडलं. म्हणजे हं. कळलं त्यांना की हे आपल्याला रिलेट होणारच कॅरेक्टर आहे. बरोबर. याच्या पाठीमागचं म्हणजे कार्टुनिस्ट आपण कार्टून उत्तम काढतोय किंवा आपल्या हातून काहीतरी वेगळं घडतंय. ह्याच्या पाठीमागे इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन असं एक नाही सांगता येणार. म्हणजे हे फार प्रवास तो लहानपणापासूनचा पासूनच आहे. आहे. हां. अर्थात लहानपणी काय तेव्हा कार्टुनिस्ट व्हायचं किंवा विनोदी काहीतरी करायचं वगैरे असं काही डोळ्यासमोर नव्हतं. हं. पण लहानपणी मला आठवतंय की कार्टून हा माझ्या आवडीचा प्रांत होता. म्हणजे चित्रकला हा एक होता हं. आणि चित्रकलेतलं कार्टून हं. हा एक आवडीचा प्रांत होता. म्हणजे मग कुठे आपले दिवाळी अंक असायचे. दिवाळी अंकात वेगवेगळे व्यंगचित्रकार, मराठीची चांगली समृद्ध परंपरा आहे व्यंगचित्रकलेची. तर व्यंगचित्रकार बघायचे. पहिली ती सगळी एक पानं उलटत कार्टून्स कुठली आहेत ती बघायची. हं. त्याच्यानंतर जसं मी आधी पण एकदा म्हटलं होतं की शिद फडणीस आणि हरिश्चंद्र लचके यांची पुस्तकं मला लहानपणी बघायला मिळाली. आमच्याकडे होती. तर ती परत परत बघत राहणं. हं. ती नुसती बघायचो. म्हणजे त्यातनं काय घ्यायचं वगैरे असं काही तेव्हा हे नव्हतं. वाचनात विनोदी साहित्य वाचायला आवडायचं. म्हणजे दमा मिरासदार, पु ल देशपांडे, जयवंत दळवींचं काही काही एक हे होतं. असे वेगवेगळे असतील अनेक मराठीतले, किंवा चिवी जोशी सुद्धा हे होते. तर बाकीचेही वाचलं, म्हणजे असं नाही की बाकीचं नाही वाचलं, पण हे वाचायला आवडायचं. त्याचबरोबर कॉमिक्स, म्हणजे म्हणजे तेव्हा वेताळ, फॅन्टम जो हे होतं वेताळ, आणि त्याचं मराठीकरण पण एक खूप गंमतशीर असायचं. त्याचं जे ट्रान्सलेशन असायचं
ते गंमत, तो चालता बोलता संबंध वगैरे असं काहीतरी त्याचं हे असायचं. आणि ते वाचायला मजा यायची. मग अमर चित्रकथा. तर हे कॉमिक्स पण खूप आवडायला लागलं होतं तेव्हा. आणि म्हणजे मला जे हे वाटतं की ही सगळी जी आहे आणि मॅड मॅड मॅगझिन्स या सगळ्याचा कुठेतरी परिणाम होत होता. आणि त्याच्यातनं हे कुठेतरी बाहेर आलं असं मला आता वाटतं. तेव्हा काय मी चिंटू सुरू केला तेव्हा सुद्धा एवढा विचार केला नव्हता की बाबा याचे आपल्यावर परिणाम झालेले आहेत आणि त्यामुळे आपण हे करतोय किंवा हे आपल्याला ते होत गेले परिणाम आणि त्याचं कुठेतरी प्रकटीकरण झालं. शिवाय जे मी म्हटलं की लहानपणी केलेल्या खोड्या, दंगामस्ती, वाड्यात किंवा ग्राउंडवर क्रिकेट खेळणं हे सगळं चालूच होतं. आणि त्यात ती जी सगळी मजा आहे ती मजा आपल्याला लोकांसमोर मांडायची आहे. अशा पद्धतीने आम्ही ते चालू केलं. घरातनं ह्याच्यासाठीचा म्हणजे सपोर्ट ज्याला आपण म्हणतो की एक परिवारात कलाकार आहे असं म्हटल्यानंतर ते जप तू तुझं पण जरा तो जो एक पठडीतला ट्रॅक असतो तो पण बरोबर आहे. सांभाळणं आवश्यक असतं असं ते सतत बिंबवलं जातं. आताचा काळ असा आहे की अव्हेन्यूज खूप अवेलेबल हो, आहेत आणि खूपच. खूप वाटा आहेत त्याच्यामध्ये. खूपच. तर तेव्हा शाळेत असतानाच्या वयामध्ये हे जेव्हा तुम्ही सगळी ज्याला आपण कलेची शेती करणं म्हणतो ते जे सुरू होतं त्या पिरियडमध्येच तुम्ही ठरवलं होतं का की आता जे काय व्हायचं ते आपल्याला ह्या कला प्रांतातच पुढे जायचंय आणि कार्टुनिस्ट म्हणूनच आपल्याला प्रवास पुढे सुरू ठेवायचा आहे? शाळेत असताना ठरवलं होतं की आपल्याला चित्रकला या क्षेत्रात आपल्याला काहीतरी कार्टून वगैरे काही नाही. काही नाही. फ्रँकली सांगतो कार्टूनिस्ट व्हायचंय वगैरे असं. हा. कार्टून काढायचो मी, पण कार्टूनिस्ट व्हायचंय असं कधी विचार केला नव्हता. चित्रकलेच्या प्रांतात काहीतरी करायचंय. मग त्यातल्या त्यात थोडेफार पैसे देऊ शकेल असं कुठलं क्षेत्र तर कमर्शियल आर्ट. म्हणजे त्यात पेंटिंग आणि कमर्शियल वगैरे एक काही लोकांशी बोलणं झालं तर त्यातल्या त्यात कमर्शियल म्हणजे तुला 4 पैसे मिळू शकतील असं म्हणून कमर्शियल आर्टला गेलो. आणि त्यात ऍडव्हर्टायझिंग सगळी जाहिरात कला शिकलो. आणि त्याबरोबर इलस्ट्रेशन हा विषय आवडीचा होता. त्यात सुद्धा मी बरेचदा कार्टून्स मध्ये घुसवायचो की इलस्ट्रेशन मध्ये कार्टून आपलं इलस्ट्रेशन असं घुसवायचो. इवन शेवटच्या वर्षाला जो हे असतो प्रोजेक्ट असतो त्यात मी एअर इंडिया हा प्रोजेक्ट घेतला होता. कारण तो एअर इंडियाचा महाराजा त्याच्या निमित्ताने मला कार्टून्स काढता येतील. तर हे सगळं झालं. त्याच्यानंतर कॉलेजचं शिक्षण संपलं आणि मग मी स्वतःची ऍडव्हर्टायझिंग कारण कॉलेजमध्ये असताना मी पार्ट टाइम कुठेतरी नोकरी करत होतो. मग नंतर फ्रीलान्स कामं करायला लागलो. त्यामुळे कामं मिळायला लागलेली होती. त्यामुळे मी स्वतःची ऍडव्हर्टायझिंग एजन्सी काढली. कारण जाहिरात कलेत शिक्षण घेतलंय. मग ऍडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली आणि ती चालू. आणि मीनवाईल कॉलेजमध्येच माझी जी मैत्रीण होती आमच्याच वर्गात होती. तर लगेच लग्नही कारण त्यावेळे साधारण मुलींची लग्न 22-23च्या आसपास व्हायची. आम्ही दोघं एकाच वयाचे. त्यामुळे माझा बालविवाह झाला. त्यामुळे एक आर्थिक जबाबदारी पण एक असते की स्वतः एक त्यावेळेला की बाबा आपल्याला हे करायचं. त्यामुळे ते ऍडव्हर्टायझिंगचं चालू होतं. पण त्याच्याबरोबर मी इलस्ट्रेशनची कामं करायचो. इलस्ट्रेशनची म्हणजे किर्लोस्कर स्त्री मनोहर यांच्यासाठी काही करायचो मी चित्र. सकाळसाठी करायला लागलो होतो. पुण्याची क्षितिज वगैरे आणि एक चुकू नये असं काही असं 2-3 कॉलम होते. त्याला कार्टून इलस्ट्रेशन्स करायचो. पण मला काही अशा ऑफर्स आल्या की बाबा आमच्या मासिकासाठी कार्टून्स करतील का. पण त्यावेळेला तुला सांगतो की कार्टूनिस्टला इतके कमी पैसे मिळायचे की मी म्हटलं की अरे हे करत बसलं तर काही खरं नाही. त्यामुळे हौस म्हणून कधीतरी कार्टून्स करायचो. पण हे करायचो म्हणजे इलस्ट्रेशन मध्ये मग कार्टूनचा वापर करायचो. आणि त्यात मला मध्येच एक अशी संधी आली की बालभारती इंग्रजीची पुस्तकं होती. त्यात मला कार्टून इलस्ट्रेशन करायची संधी आली. बरं माझ्या आधी कोण करत होतं तर मारिओ मिरांडा करत होता. बरं. तर मारिओ मिरांडाची स्टाईल पण कार्टून्सची आहे. आणि हे करताना मला त्याचा फायदा झाला की मी अनेक त्यातल्या कथा थोड्याशा
ज्या सिरियस असतील त्या म्हणजे रेग्युलर म्हणजे काय म्हणतो आपण की रिअलिस्टिक स्टाईलनी करायचो, पण जिथे गंमत करायला हे असेल, वाव असेल, तिथे कार्टून्स वापरायचो. तर असं. आणि अजून एक गंमत सांगतो की माणूससाठी पण मी काही इलस्ट्रेशन्स करायचो, माणूसच्या अंकांसाठी. तर त्यात शोभा भागवत किंवा लीला पाटील वगैरे यांचे चाइल्ड सायकॉलॉजीवर लेख असायचे. तर त्यांच्यासाठी पण मी इलस्ट्रेशन करायचो. आणि एक मला जाणवत होतं की मुलांची चित्र काय आहे की मुलांचं भावविश्व टिपणं चित्रातनं हे पण थोडंसं एक वेगळा भाग आहे. तर मी बऱ्यापैकी करू शकतोय असं मला जाणवत होतं आणि त्या लेखकांनाही ते आवडत होतं किंवा जे बघत होते त्यांनाही आवडत होतं. तर मला वाटतं ही सगळी पायाभरणी असावी की जी आपोआप झाली. बरोबर. आणि त्यातनं जेव्हा काहीतरी करायचं झालं तेव्हा चिंटू हे पात्र झालं. ते या सगळ्या पायाभरणीचा मला तिथे उपयोग झाला. चिंटू वाचल्यानंतर किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रतिक्रिया तुम्हाला कशा येत गेल्या, आणि काही ठराविक प्रतिक्रिया की ज्या खूप ज्येष्ठांनी किंवा आपण ज्याला असं म्हणतो की नावाजलेल्या व्यक्तींनी तुम्हाला दिली, अशी कुठली आठवते? मी खूप जणांचे प्रतिक्रिया तर खूप यायला लागल्या होत्या सुरुवातीपासूनच. मी पुण्यातच असल्यामुळे पुण्यातल्या प्रतिक्रिया अशा असायच्या की अरे काय तुम्ही चालू केलंय, तुझं नाव कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय वगैरे, अशा ज्या हे असतात. स्ट्रेट कौतुक नाही स्ट्रेट करायचं. कौतुक नाही करायचं. मग प्रभाकर म्हणायचा अरे कुठलं तरी, तो नाटकात कामं करायचा तेव्हा, नाटकाच्या जाहिरातीत असेल वगैरे, असं ते हे असायचं. मग काही दिवस झाल्यावर म्हणायला लागले अरे ते तू काहीतरी करतोस सकाळमध्ये कार्टून वगैरे. माझी मुलं वाचतात बरं का. म्हणजे स्वतः वाचतोय तर त्यांना वाटायचं लहान मुलांसाठी आहे. म्हणजे अनेकदा असं हे होतं की चिंटू म्हणजे लहान मुलांसाठी, असं आम्ही पहिल्या दिवसापासून कधी विचार केलेला नव्हता, पण त्यांना थोडंसं वाटायचं. मग हळूहळू लक्षात आलं की त्यातली गंमत लक्षात यायला लागली. मग ते म्हणाले अरे किती दिवस चालवणार आहात अजून? म्हटलं चालू राहील, कल्पना जरा पुरवून वापरा बरं का, सगळ्या संपवू नका एकदम. पण अजून चालू आहे चिंटू आणि कल्पनाही अजून नवीन नवीन मिळतायत. बरोबर. तर हा एक भाग झाला. दुसरं प्रतिक्रिया ज्येष्ठांकडनं यायची. त्यावेळी आम्ही सुरू केलं तेव्हा तसे लहान दिसायचो. मी ऍक्च्युली 30शीत सुरू केलं, पण आम्ही 24-25चा वाटायचो. ते म्हणायचे तुम्ही करता चिंटू? किंवा कुठे असं कॉलेजमध्ये वगैरे आम्हाला गप्पा मारायला, म्हणजे तिथे मुलाखत वगैरे अशी बोलवायचे. तर ते म्हणायचे की अरे आम्हाला वाटतं कोणतरी असा एखादा काय म्हणतात त्याला, जरा असं ज्येष्ठ कोणतरी येईल. आता मला वाटतं त्या वयाचा आलेलो आहे, पण त्यावेळी लोकांची अशी अपेक्षा असायची, अशा मिशा पांढऱ्या असलेल्या असं कोणतरी येईल वगैरे. आणि मग एकदम आम्ही दोघं म्हटल्यावर असं त्यांना जरा आश्चर्य वाटायचं. या सुरुवातीच्या गमतीच्या हे आहेत. पण अनेक जणी आया सांगायच्या अरे तुम्ही काय हळूच आमच्या घरात डोकावून जाता का, काल आमच्या घरी अगदी हेच घडलं. तर या अशा खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. म्हणजे एक महत्वाची प्रतिक्रिया सांगायची तर एकदा पु ल देशपांडेंना मी एका कार्टूनच्याच म्हणजे संमेलन होतं, तर कारने त्यांना तिकडे घेऊन यायचं होतं. तर तेव्हा असं बोलताना ते काय करतो काय वगैरे, म्हटलं ते चिंटू वगैरे सकाळचं. अरे मी माझ्या नातवंडांना वाचून दाखवतो बरं का. असं ते म्हणाले. हेच मला खूप आहे. म्हणजे पुढे मी जास्त काही बोलू शकलो नाही त्यांच्याशी, पण एवढं म्हणाले हे माझ्यासाठी खूप मोठं हे होतं. तर अनेक असे चांगले आहेत. मग वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या यायला लागल्या. जेव्हा सुरुवातीच्या वेगळ्या असायच्या, मग हळूहळू तो एस्टॅब्लिश झाल्यावर म्हणजे तेव्हा लोकसत्ताचे जे संपादक होते अरुण टिकेकर, तर ते अप्रिशिएट करायचे चिंटू. म्हणजे आम्हाला कधी भेटले ना, कारण प्रभाकर पूर्वी इंडियन एक्सप्रेसमध्ये होता, त्याचे सॉरी लोकसत्ताशी हे चांगले होते. तर आम्हाला कुठल्या कार्यक्रमात वगैरे भेटले ना, अरे आम्हाला म्हणजे आमच्यासाठी तुम्हाला पर्याय सापडत नाहीये रे. म्हणजे इतकं अप्रिसिएशन करणं एखाद्या दुसऱ्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी आणि अरुण टिकेकरांसारख्या संपादकांनी हे खूप मोठं होतं. तर हे सगळे आम्हाला आनंद देऊन जायचे.
सगळे, आणि खूप मजा यायची. जी कलाकृती आपल्याला घराघरात पोहोचवते आणि त्याचं एक वेगळं समाधान पण असतं. पण ज्याच्या सोबतीने आपण ती कलाकृती घराघरात पोहोचवली, ती व्यक्ती आज आपल्यासोबत नाहीये. बरं. हे ॲक्सेप्ट कसं केलं आणि तो पुढचा म्हणजे चिंटूचा त्याच्यानंतरचा प्रवास कसा सुरू झाला? अ, प्रभाकरचं निधन हा म्हणजे एक शॉक होता. म्हणजे अक्षरशः असं 2 दिवसात तो आहे आणि नाही. हं. हा एक खूप मोठा शॉक होता. म्हणजे मायाटी असं तर एक काय म्हणतात त्याला, अ, एक बधीर होणं जे असतं, हं. ते 2 दिवसात माझं पूर्ण झालं होतं, की काय चाललंय. मी आपला बघत होतो नुसता. हं. कारण सगळं होतं ते डॉक्टर्सच्या हातात होतं. हं. आणि ते सगळं डिटोरिएट होत जाणं, त्याचं त्या 2 दिवसात एकदम त्याचे हं. तब्येतीचे कॉम्प्लिकेशन्स. आणि तर हे बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हतो. कोण भेटत होतं, काय होतं, मला काही आता हे पण होत नाहीये, ते रिकॉल होत नाही, की ते फक्त एक बधीर असणं हा हे होता. शॉक पचवणं जे म्हणतो आपण, तर मला वाटतं की माहीत नाही, म्हणजे माझी मानसिकता कशी आहे त्या ह्याच्यात वगैरे. काही वेळा आपण एक त्रयस्थपणे एखाद्या घटनेकडे बघायला लागतो. आणि तुम्ही आणि खरं सांगतो की म्हणजे माझं आणि प्रभाकरचं या बाबतीत मृत्यू याविषयी बोलणं व्हायचं, गप्पा व्हायच्या आमच्या खूप वेगवेगळ्या विषयावर. म्हणजे फक्त कार्टून कॉमिक्स असं नाही, खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारायच्या. अध्यात्म, तो जास्त अध्यात्माबद्दल पण बोलायचा. तर माझं एक हे होतं की बाबा हे विश्व केवढं आहे, त्यात पृथ्वी केवढी आहे, त्यात आपण किती आहे, ते किती आपण सूक्ष्म जीव आहोत. तर हे सगळं किती आपण हे करतो, चिकटून घेतो. म्हणजे मी जरी चिंटू वगैरे सगळं बोलतोय, तरी हे किती छोटं हे आहे हा पार्ट. तर त्यामुळे ते डिटॅच होणं जे आहे, दुःख नक्कीच प्रचंड होतं. पण ठीक आहे, हे होऊन गेलं. आपल्या आयुष्यातला हा एक भाग, हा एक अतिशय महत्वाचा भाग आता नाहीये. हे ॲक्सेप्ट झालं. ते कसं झालं वगैरे मला माहीत नाही. पण त्यात फार अडकून पडलो नाही मी. अजूनही प्रभाकरचे कधी-कधी स्वप्नही पडतात, की अरे प्रभाकर येऊन माझ्याशी गप्पा मारतोय वगैरे, असंही होतं. असं नाही. पण तरी मी त्याच्याकडे एक थोडंसं डिटॅच होऊन बघू शकतो. आणि पुढचं आपल्याला आहे, आणि आता थोडं जेवढं आहे ते आपण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने जगावं. या पद्धतीने मी त्याच्याकडे बघतो. या मैत्रीची ताकदच म्हणजे त्या मैत्रीच्या ताकदीमधूनच तुम्ही अगदी, ते अगदी, बाहेर अगदी, पडू अगदी. मी प्रभाकरलाही मी रडत बसलेलो, कुडत हां. बसलेलो आवडलं नसतं. हां. आणि तसंच म्हणजे दोघांचंही हे होतं. आणि मी तुम्हाला गंमत सांगतो तुला, की आमच्या असं हे व्हायचं, की अरे आपल्यापैकी कोणतरी एक आधी जाणार. हां. तर मग दुसऱ्याला त्याच्यावर एक मृत्यूलेख लिहायला लागतो ना, वर्तमानपत्रात. तो लिहावा लागणार. म्हटलं पव्या बरोबर आहे. तू लिहिशील तो फिक्शन लिहिशील माझ्यावर, मी लिहीन ती फॅक्ट लिहीन. कारण आमच्या दोघांचेही स्वभाव इतके वेगळे होते. म्हणजे जेव्हा चिंटू सुरू झाला ना, आम्हाला दोघांना कॉमन ओळखणारे लोक म्हणाले, अरे तू आणि पव्या एकत्र काम करताय. म्हणजे प्रभाकरचा स्वभाव इतका वेगळा, तो अनेकांशी गप्पा मारणं, अनेकांशी बोलणं. म्हणजे त्याचे जेव्हा 500 मित्र असायचे, तेव्हा माझे 5 मित्र असायचे. इतका फरक होता आमच्यात. तो सतत असा उत्स्फूर्त असायचा. काही कोणाला एखाद्याचा तुकडा तोडणं, हा तो असा फटकन करू शकायचा. त्यापेक्षा मी शांत, जरा व्यवस्थित हे करणारा, म्हणजे माझी एक प्रतिमा अशी एक हे होती. आमच्या दोघांच्या अक्षरशः पोल सपाट अशा हे होत्या. पण आमच्या दोघांचं प्रचंड जमलेलं. म्हणजे गंमत सांगतो, की चिंटू करणं रोजचा हे खूप मोठी क्रिएटिव्ह प्रोसेस असते. त्यात काय म्हणतात त्याला, वादविवादाला खूप मोठा वाव असतो. पण ह्या सर्व वर्षात आमचा कधीही वादविवाद झाला नाही, कधीही भांडण झालं नाही. तर हे कसं मला माहित नाही, पण नाही झालं. दोघेही एकमेकांना सांभाळून घ्यायचो, ऍक्सेप्ट करायचो, कधी काहीतरी घडायची वगैरे, दोघेही एकमेकांना सांभाळून घ्यायचो. आणि त्यातनं मला वाटतं हे होत गेलं. तर अशी आमची ती टीम होती, असं म्हणजे आमच्या दोघांची.
आणि आमच्या दोघांचीच नाही तर यात माझी बायको भाग्यश्री, तिचाही खूप मोठा हातभार आहे. कारण माझी ऍडव्हर्टायझिंग फुलफ्लेज चालू होती आणि ती चालू असताना चिंटूसाठी वेळ मिळवून देणं हेही ती बघायची. त्यामुळे त्या आमच्या दोघांबरोबर तिसरा अँगल तिचा एक होताच, तोही खूप महत्वाचा आहे. आमचं बालपण वर्तमानपत्रातलं चिंटू वाचून झालं, तर नेक्स्ट जनरेशन जी येत आहेत बरोबर. त्यांच्यासाठी चिंटू कुठे आणि कसा आता पुढचा अवेलेबल आणि काय आता आता चिंटू कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहे? बरोबर. आता चिंटू फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, युट्यूबवर आहे. युट्यूबवर चिंटूच्या अॅनिमेशन छोट्या छोट्या क्लिप्स केल्यात. पुढेही अजून काही करायचा विचार आहे. याशिवाय आता काही आम्ही चिंटूची प्रॉडक्ट, जसं तू आता जो टी शर्ट घातलाय तसे अनेक 20 एक डिझाईन्स आमची तयार आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी आम्ही हे टी शर्ट्स बनवले. तर हे वाढत जाईल. चिंटू तर चालूच राहील. कारण त्यात जो आनंद मिळतो आणि आनंद घेणं आणि आनंद देणं असा मला डबल आनंद मिळतो, तो मी घेत राहणार आहे. आणि जसे अजून काही नवीन हे प्लॅटफॉर्म्स निर्माण होतील, त्याचा कसा वापर करायचा चिंटू ते बघू. चिंटू बरोबरच तुमची एक आर्टिस्ट म्हणून अजून एक वेगळी बाजू मला इथे आल्यानंतर समजली आणि ते बघून पण मी थक्क झालो. तर माझ्या श्रोत्यांना ते बघायचंय आणि ते एक्झॅक्टली काय आहे ऍज अन आर्टिस्ट म्हणून तुम्ही ते कसं ग्रो केलं ते मला बघायचंय. तर आपण तुमच्या त्या गॅलरीमध्ये जाऊया. नक्की, चला. येस. मी मगाशी म्हटलं तसं ही गॅलरी माझं फार लक्ष वेधून घेत होती आणि हे काहीतरी वेगळं आहे एवढं मला कळत होतं की हे नॉर्मल चित्र किंवा नॉर्मल पेंटिंग जी नाही आहेत. तर ही नक्की पेंटिंग्स कशाची आहेत? ही सगळी लाकडातनं केलेली चित्र आहेत. वेगवेगळ्या जातीची लाकडं आम्ही लेझरनी कट करतो आणि ते पीसेस चिकटवून त्यातनं एक चित्र तयार करतो. त्याला एक डायमेन्शन असतं. प्रत्येक लाकूड हे त्याच्या नैसर्गिक रंगाचं आहे. म्हणजे या सगळ्या चित्रातलं कुठलंही लाकूड रंगवलेलं नाही, तर नैसर्गिक लाकूड लेझरनी कट करून चिकटवून ही चित्र निर्माण केली आहेत. पण ह्याचं जी प्रोसेस असते म्हणजे पहिलं तुम्ही ह्याचं चित्र हाताने काढता आणि मग त्याच्यानंतर त्याचं रूपांतर या फ्रेमिंगमध्ये होतं, तर त्याची प्रोसेस काय असते? मुळात ही कला जी आहे ती आम्ही अफोर्डेबल आर्ट या दृष्टीने डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे आम्ही हे मल्टिपल कॉपीज करू शकतो. याची प्रोसेस जी असते, पहिलं जे चित्र बनवतो ते मी स्वतः किंवा माझी मिसेस आणि अजून आमचं एक आर्टिस्टची टीम आहे. तर आम्ही ते चित्र बनवतो. त्यात पहिल्यांदा कागदावर ड्रॉ केलं जातं चित्र. त्याचा लेआउट, त्याचं कॉम्पोजिशन वगैरे एकदा फायनल झालं की ते कॉम्प्युटरवर स्कॅन करतो आणि मग ते कॉम्प्युटरवर परत रिड्रॉ केलं जातं. मग त्यातलं आम्हाला व्हिज्युअलाइज करावं लागतं की कुठलं लाकूड कुठे वापरायचं. म्हणजे जशी एखाद्या आर्टिस्टचं पॅलेट असते वेगवेगळ्या रंगांची, तशी लाकडं, वेगवेगळ्या जातीची लाकडं ही आमची पॅलेट आहे. आणि ती व्हिज्युअलाइज करून आम्ही ती लाकडं तिथे ते करत असताना शिवाय त्याला डायमेन्शन कसं द्यायचं ह्याचा विचार करतो. आणि मग त्याचं सेपरेशन केलं जातं आणि मग प्रत्येक रंगाचं लाकूड, म्हणजे प्रत्येक जातीचं लाकूड हे वेगवेगळं कट केलं जातं. जेव्हा हे सगळे कट केलेले लाकडाचे तुकडे जे एकत्र येतात ते असं जिक्सॉ पझल सारखं असतं आणि ते नेमक्या ठिकाणी चिकटवून त्यातनं एक चित्र बनवायचं असतं. आणि पहिलं चित्र आम्ही स्वतः बनवून झालं की आमची टीम आहे ती त्याच्या कॉपीज बनवू शकते. अच्छा. म्हणजे तुमचा लाकडाचा अभ्यास सुद्धा त्या निमित्ताने भरपूर झालेला असणार. हो, म्हणजे जेव्हा ही कला आम्ही याच्यावर काम करत होतो तेव्हा सर्वसामान्य माणसांप्रमाणेच लाकडाची माहिती मला होती. पण जेव्हा यात अधिक खोलात शिरत गेलो, वेगवेगळे लाकडाचे प्रकार, वेगवेगळ्या जातीची लाकडं, त्याची टेक्स्चर्स, इव्हन आमच्याकडे लाल रंगाचं किंवा जांभळ्या रंगाचं लाकूड आम्हाला मिळालं. तर ते सगळ्याचा विचार करून आम्ही ही चित्र बनवली आणि त्याचे टोन्स, टेक्स्चर्स वगैरे वापर त्या चित्रात कशा पद्धतीने योग्य होईल तो विचार करून ही चित्र बनवली. म्हणजे ह्या फ्रेम्समध्ये जे काही रंग दिसतायत ह्याच्यामध्ये कुठलाही ब्रशनी कलर किंवा असं काही न करता लाकडाचा आहे. बरोबर. किंवा मी त्याच्यात जे लाईन वर्क आहे दॅट इज बर्निंग ऑन वूड.
म्हणजे ते लाकडावर जाळलेलं आहे आणि हम्म. त्यातनं ते लाईन वर्क बनवलेलं आहे. हम्म. त्यामुळे त्यात कुठेही रंग वापरलेला नाहीये. मग याचा म्हणजे तो ट्रिगर पॉइंट काय होता, की आपण हे काहीतरी करू शकतो? हां. हा तो काय ट्रिगर पॉइंट होता? अ, काय होतं, की जसं मी मगाशी आपलं गप्पा झाल्या होत्या, तेव्हा म्हटलं होतं, की मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये शिक्षण घेतलं. स्वतःची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालू केली आणि उत्तम चालू होती. म्हणजे चांगले क्लायंट्स होते, पैसे चांगले मिळत होते. पण एक असा पॉइंट आला, की वाटलं, की हे सतत आपण हेच करत लोकांच्या कन्सेप्टप्रमाणे आपले डिझाईन्स वापरायची. आपण त्याप्रमाणे विचार करून मग त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. तर हे केलं, भरपूर केलं. आता आपण आपल्याला आनंद देईल असं काहीतरी करावं, असा एक विचार आला. कारण आयुष्य एकदाच मिळणार आहे. परत आपल्याला नाही मिळणार. तर फक्त पैसे न हे करता आपण काहीतरी वेगळं करावं, असा एक दृष्टिकोन होता आणि त्या दृष्टीने शोध चालू होता. तर एकदा एक इंडस्ट्रियल याच्या संदर्भात मला लेझर टेक्नॉलॉजी बघायला मिळाली. आणि त्यातनं वाटलं, की ह्याच्यातनं आपण काहीतरी करू शकू. काय करू असा काही डोक्यात नव्हतं. ते लेझरचं मशीन विकत घेतलं. त्याच्यावर साइड बाय साइड ॲडव्हर्टायझिंग चालू असतानाच साइड बाय साइड एक्सपेरिमेंट्स करत होतो. वेगवेगळ्या मटेरियलवर असेल, ॲक्रेलिक असेल, पेपर असेल, मेटल असेल, वरच ट्राय केले. आणि लाकूड हे खूप इंटरेस्टिंग वाटलं माध्यम. लाकडाचं जे एक नैसर्गिक सौंदर्य आहे, म्हणजे यातली कुठलीही चित्र त्याच्यावर आम्ही कुठलंही कोटिंग केलेलं नाही, म्हणजे पॉलिश वगैरे असं. त्यामुळे रॉ लाकडाचे जे म्हणजे रॉ वूड जे आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, ते तसंच ठेवून आपण त्याच्यातनं अजून ते एन्हान्स कसं करू शकतो, हे या माध्यमातनं मला जाणवलं आणि ते लोकांसमोर मांडलं. किती लोकांपर्यंत ही तुमची कला पोहोचलेली आहे? अ, खूपच प्रचंड म्हणजे हां. हे आमची संपूर्ण भारतभर जात असतात चित्र. भारतात जवळ-जवळ 1,200 पेक्षा जास्त शॉप्स, एक्सक्लुझिव्ह शॉप्स आहेत, जिथे आमची चित्र विकायला असतात. याच्याशिवाय भारतातल्या काही इंटरनॅशनल एअरपोर्ट्सवर काही शॉप्स आहेत, जिथे ही चित्र विकायला आहेत. त्याशिवाय कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी ही चित्र घेतली जातात. ती अनेक परदेशी लोकांपर्यंत पोहोचत असतात. काही एक्सपोर्ट पण झालेली आहेत आणि म्हणजे संख्येत असं मला सांगता येणार नाही. बरोबर. पण काही लाखपर्यंत तरी ती पोहोचलेली आहे तसं म्हणजे मला. ह्याच्यासाठी टीम तुमची बरीच कार्यरत हो, असणार. जवळ-जवळ 50 एक लोकांची टीम आहे बरं. आणि ते वाढतंय काम म्हणजे कारण यात जी क्वालिटी आहे ती टिकवण्यासाठी ते एकदम खूप मोठ्या प्रमाणावर वाढवता येत नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने आमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत ते चित्र बाहेर येत नाही. प्रत्येक चित्र हे अगदी काळजीपूर्वक बघूनच आम्ही हे केलेलं असतं, बाहेर पाठवलेलं असतं. कारण आम्ही असं म्हणतो, की हे जे आमची सृजन आर्ट गॅलरी म्हणजे सृजन आर्ट हा हे आहे आमचा ब्रँड. तर हे सृजन आर्टचं प्रॉडक्ट नाही तर भारताचं प्रतिनिधित्व करणारं प्रॉडक्ट आहे. या दृष्टीने आम्ही त्याच्याकडे बघतो आणि भारताचं नाव कुठे खराब नाही व्हायला पाहिजे. बरोबर. कारण अनेक फॉरेनर्स पर्यंत फक्त नुसते फॉरेन नाही तर अनेक मान्यवरांपर्यंत, परदेशातल्या मान्यवरांपर्यंत म्हणजे अगदी कोरियाच्या डेप्युटी प्राईम मिनिस्टर पर्यंत किंवा अनेक वरच्या लेव्हलच्या लोकांपर्यंत ही चित्र पोहोचलेली आहेत. सृजन आर्ट गॅलरीचे काही फोटोग्राफ्स बघत असताना मला तिथे बाबासाहेब पुरंदरेचा एक फोटो दिसला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे. तर त्यांचं हे सगळं बघून प्रतिक्रिया काय होती? मुळात या आर्ट गॅलरीचं उद्घाटनच बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते झालं होतं आणि आम्ही त्यांना एक शिवाजी महाराजांचं चित्र आम्ही बनवलेलं आहे ते देणार होतं. ते बघत आले आणि ते शिवाजी महाराजांच्या चित्रापाशी थबकले. बस्ट असलेलं असं ते होतं. तर मी म्हणालो की हे चित्र आम्ही तुम्हाला भेट देणार आहे. ते म्हणाले, "बरं आलं तुम्ही भेट देत आहात, नाहीतर मी ते चोरून नेलं असतं." इतकं सुंदर आहे. असं ही दाद जी आहे ती खूप महत्वाची आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
पूर्णाकृती शिवाजी महाराजांचंही चित्र आम्ही बनवलं. बरं. त्यांना विनंती केली, ते म्हणाले मी सगळं हे करतो वगैरे, बरं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णाकृती चित्र ते केलं होतं. तेही त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. म्हणजे त्यात ते म्हणाले, की महाराजांचा जो अंगरखा आहे, हं. तो लाकडात आहे असं वाटतच नाही, कापडच वाटतंय हे. म्हणजे हं. लाकडात निर्माण केलेलं तो जो हे पूर्ण चित्र होतं, पण ते सगळं इतकं असं हे झालं होतं, ॲप्रिशिएट झालं त्यांच्या. हं. राजसाहेब ठाकरे सुद्धा या आर्ट गॅलरीत येऊन गेले 3-4 वेळा, हं. आणि त्यांनी खूप म्हणजे त्यांनी खूपच ॲप्रिशिएट केलं. अनेक लोकांना त्यांनी ही चित्र भेट दिली. हं. विशेषतः सचिन तेंडुलकरला वाह! हे चित्र भेट दिलेलं आहे. हं. त्यांनी शिवाजी महाराजांचं चित्र दिलेलं आहे. हं. तर असे अनेक मोठ्यांपर्यंत, नावाजलेल्या लोकांपर्यंत ही चित्र पोहोचलेली, याचा आम्हाला खूप आनंद होतो, अभिमान वाटतो. अभिमान वाटतो आणि अभिमान वाटण्यासारखंच आहे. कारण तुम्ही एक छान मगाशी बोललात, की हे सृजन आर्टचं नसून हे एक भारताचं प्रतिनिधित्व करणारी गोष्ट आहे. त्यामुळे हा खूप देश पातळीवरचा विचार आहे आणि खूप छान गप्पा झाल्या आज आपल्या आणि हे बघून तर अक्षरशः थक्क व्हायला होतं, की एक जी चिंटूची एक वेगळी बाजू आणि ॲट द सेम टाइम तुम्ही तुमची कला एका अतिशय वेगळ्या माध्यमातून जपताय आणि नुसतं जपत नाहीये तर त्याच्याबरोबर त्याचा एक व्यवसायात पण तुम्ही रूपांतर केलेलं आहे आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप मनापासून अगदी सुरुवातीला मी म्हणालो तसं, की तुमच्याशी गप्पा मारायची इच्छा होती. संवाद साधायची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली. या निमित्ताने तुमचे आभार मानतो मी. अगदी इन्फॉर्मली थँक्स म्हणतो मी तुम्हाला आणि तुम्ही वेळ काढलात. परिपूर्ण पुणे यांच्याकडून एक छानशी गणपतीची मूर्ती आपल्याला भेट अरे वा. म्हणून आम्ही देतोय. धन्यवाद. परिपूर्ण पुणे हे गोमाय प्रॉडक्ट्स बनवतात ओके. आणि हां. म्हणजे गाईच्या सगळ्या गोष्टींपासून जे काही सब प्रॉडक्ट्स बनवतात बरोबर आहे. त्याच्यातनंच हा गणपती देखील वा. मूर्ती बनवलेली आहे त्यांनी सुंदर. आणि जाता जाता तरी सुद्धा माझं अजून मन भरलेलं नाहीये. हं. मला लाईव्ह आणि माझ्या प्रेक्षकांना लाईव्ह बघायचंय तुम्हाला चित्र रेखाटताना. बरं. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की ह्या एपिसोडची सांगता तुमच्या छान चित्रांनी व्हावी आणि ते मला लाईव्ह बघता यावं अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. नक्की. आणि ह्याच नोटवरती आपण थांबूया आणि परत भेटूया नव्या पाहुण्यासह. तोपर्यंत नमस्कार.